जो आहे की ज्या महिलांना शिलाई मशीन पण येत नाही आणि पॅकिंग पण येत नाही, शिकलेल्या पण नाहीयेत, मग त्यांचं काय काम? त्यामध्ये आम्ही काहीच कामाच्या नाही, जसे त्याचं शिक्षण नसल्या कारणाने, तर त्या किमान बॉक्स पॅकिंगचं तरी इथे येऊन काम करू शकतात 1 ते 2 तास. हा सगळ्यात कमी पैसा कुणाला मिळेल? ज्या बॉक्स पॅकिंग करतील. मेहनत कमी आहे, पैसे पण कमी राहतील. जे पॅकेजिंगचं काम घरी नेऊन करतील त्यांना थोडे पैसे जास्त भेटतील, पण ते स्वतःहून अंगावर घेऊन शिलाई मशीनचं काम करतील त्या चांगल्या पद्धतीने पैसा मिळेल त्यांना. आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला विचारलं, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्यांनी ह्या पद्धतीने कसं प्लॅन केलं कामाचं. जेव्हा मी पहिल्यांदा ह्या गावात आले तर माझ्या लक्षात एक क्लिअर कट आलं की मुस्लिम कम्युनिटी जास्त आहे. माझा एकच उद्देश आहे की कुठल्याही कम्युनिटीची मला काही घेणं देणं नाही, महत्वाचं काय की ती बाई पण 2 पैसे कमवले पाहिजे. मग मुस्लिम कम्युनिटी म्हटल्यानंतर एक ट्रेड येतो की तिने घराच्या बाहेर जाऊन काम केलेलं त्यांना जमणार नाही. तो अभ्यास आम्ही केला बेल्याला आल्यानंतर. मला वाटतं बेल्याला मी